हाय गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड माय न्यू व्लॉग. सो आता मी रिसेंटली आहे कर्जतमध्ये आणि आम्ही कर्जतचा फेमस वडापाव खात आहोत. तुम्ही बोलतात मी हे काय करते, तर मी चालली आहे एका न्यू वॅकेशन ट्रिपवर. तर मी आलेली आहे पुण्याला आणि आता मी भेटणार आहे माझ्या कझन्सला. तर हा माझा कझन अमन. तर मी ह्याला हसतोय कारण मी ह्याला खूप चिडवत होते. जेव्हा आमचं प्लॅनिंग चालू होतं वॅकेशनचं तेव्हा हा मला बोलत होता तू ब्लॉग काढशील, हे करशील ते. सो आय सेड या ऑफकोर्स अँड यू विल बी इन माय ब्लॉग. आणि तो वॉज लाईक नको गं हे गं. आणि त्यातलं चिडवून मी लिटरली त्याला असं कॉम्प्लेक्स आणवला. सो मी व्लॉगिंग करत होते आणि देन आम्ही मग त्याची मज्जा पण घेत होतो. आम्हाला आवडला. अरे बोल. मी ब्रॅकेटमध्ये येते. आवडला. सर्व ताव मारून झाल्यावर आम्ही खाला वडापाव नंतर कुछ तो स्पेशल बनता म्हणून आम्ही आलो होतो प्रसाद मलाई चहाकडे. ह्यांना तुम्ही इन्स्टावर सर्च केलं तर ह्यांचा चहा म्हणजे वाव. लोक खूप लांबून ह्यांचा चहा पिण्यासाठी येतात आणि खरंच खूप छान टेस्ट आहे ह्यांच्या चहाची. आफ्टर दॅट आम्ही आमची जर्नी परत स्टार्ट केली आणि मग जाता आम्हाला एवढा सुंदर सनसेट भेटला की ओ माय गॉड. हे एवढं छान वाटत होतं की आम्ही घाटावर होतो. सो तुम्हाला लवकरच समजेल आम्ही कुठे चाललो आहे. तर मी थोडे मार्केट यार्डचे व्हिडिओ घेतले. तर आम्ही आलो होतो महाबळेश्वरला आणि आम्ही हा विलामध्ये स्टे करणार होतो. तर हा विला एवढा सुंदर होता की ह्यातली प्रत्येक गोष्ट अशी विंटेज होती, फुल एथेनिक लुक देणारी होती. असे पूर्ण चूज करून घेतली. आणि माझा भाऊ फुल मस्ती करतो, त्याला एवढं आवडलं इथून जावंसंच वाटत होतं. बोलतो हे माझं घरच असायला पाहिजे होतं. सो अशी मी दिसत आहे विथ दिस विंटेज लुक अँड विला. सो मी मस्त असा वन पीस घातला आहे, जॅकेट घातला आहे अँड माय फॉरेवर स्पेक कारण मला दिसत नाही काहीच. सो मी स्पेक घालून पण क्यूट दिसते. आय थिंक मी नैना दिसते गाय स्टडीअर गर्ल. बट मी काढणार चष्मा. सो हा चष्मा मी असा ठेवते माझ्याकडून आणि काहीच होणार नाही असं असू शकतं. सो हिअर आय एम रेडी. चष्मा वरती ठेवला म्हणजे जेव्हा मला बरं वाटतं मी खाली. सो लेट्स गो टूर ऑफ द विला. तर आता आम्ही चाललो आहोत वरती. सो हा 1+1 विला आहे. 2 रूम्स आहेत ह्यामध्ये. इथून बघा हे असं गोल आहे, इथून बाहेरचं दिसू शकतं. खूप छान असा विंटेज लुकने केलेला आहे. प्रत्येक गोष्ट एवढी छान आणि सुंदर आहे. इथे वरती एक रूम आणि बाल्कनी आहे. सो वरची रूम दाखवते. वरची रूम पण सेमच आहे. क्लासी ब्रो क्लासी. इथून डायरेक्ट बाल्कनीत एंट्री. दॅट रील असं एंट्रीची रील असते ना ती खूप छान निघेल सकाळी. देन इथून एक एंट्री बाल्कनीची. सो हिअर इट इज बिग बाल्कनी. तर आम्ही मस्त असे छान रेडी होऊन आता आम्ही बाहेर जाणार आहोत फिरायला. देन वी विल शो यू द सरप्राईज. खालचे व्ह्यूज असे दिसतात. छान बटरफ्लाय आले बघा. वॉट अ ब्युटी ऑफ नेचर. येस, किती सुंदर आहे तो. किती सुंदर आहे. ह्याला किती हे करतोय, कॉम्प्लिमेंट करतोय तो. मला आवडला. अबे दीदी का मस्त फोटोशूट चल रहा है. ये विंटेज जेएम चेयरमैन का फोटो है और इधर मस्त हमारी बर्थडे गर्ल स्पेशल गर्ल का फोटोशूट चल रहा है बाय स्पेशल वन इस विंटेज विला में. अ ब्यूटीफुल गर्ल इन अ ब्यूटीफुल हाउस. यहाँ पे मैं अपने वीडियोस ले रही हूँ. मैं दिख रही नहीं हूँ, लेकिन मैं क्यूट दिख रही हूँ. भाई त्यांनी त्यांचे फोटो काढले, माझे पण फोटो आले पाहिजे. सो आय एम ऑल्सो रेडी. त्यानंतर मी तुम्हाला सांगते हे आहे सरप्राईज आणि हे आहे बाहेरचा व्ह्यू ऑफ दॅट विला. तिथे मस्त छान सोपाळा बसायला असं छान डिनर सेट टाईप. आणि ते त्यांनी असे फ्लावर्स वगैरे खूप छान अरेंज केलं होतं. जे फुल ऑफ असा फॅमिली टाईप विला होता तो.
फुल असं कॉम्प्लिमेंट करत होतं की कधी फार्म हाऊस टाईप. आणि मग मी आणि माझ्या भावाने फुल चिल आउट केलं आणि आम्ही दोघं अशी एन्जॉय करत होतो. लिटरली वी आर डुईंग सो गुड. हे तिथलं बाहेरचं व्ह्यू आहे, म्हणजे हा अशी लेन होती तिथे, ते हे तिथल्या लेनचं आहे. आणि ते आता आम्ही बाहेर चाललो आहे मस्त जेवण वगैरे तो. देन आम्हाला दीदीचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. सो आम्ही आलो होतो इथे एका चायनीज फूड कॉर्नरला. इथे पण खूप छान, इथे म्हणजे व्ह्यू लोकांनी असं ते शोज खूप छान केलं होतं त्यांचं नेचर अँड ऑल. तर इथे सुद्धा त्यांनी खूप छान फोटोज अँड ऑल ऑर्गनाईज केलेले. देन आमची बड्डे गर्ल रेडी आहे. देन आम्ही हे पेरी पेरी मागवले, फ्राईज, नूडल्स, देन मंचुरियन सूप अँड मंचुरियन, असं खूप सारे चायनीज फूड ऑर्डर करून आम्ही त्याच्यात ताव मारला आणि क्लास संपला. देन माझा भाऊ खुश झाला आणि इंस्टावर स्टोरी टाकायला लागला. करून झालेला आहे. आता मी फिरून मस्त आता आमचं चालू आईस्क्रीम सिलेक्शन आफ्टर. तर हे मी तिथे काहीतरी वेगळं बघितलं, म्हणजे वाव काय थॉट आहे याच्या मागे बघा. ते पाणी वाया पण जाऊ नये समथिंग. त्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम घेऊन निघालो. बट आय वॉन्ट टू शो यू दॅट की मी हिल्स नाही शूज घातलेत. कम्फर्ट इज मोर इम्पॉर्टंट. रात्रीचं करतोय रे, हाय येडा रात्रीचा भूत स्विमिंग पूलमध्ये. आपले केस स्ट्रेस फ्री होण्यासाठी करतोयस का हा हे सगळं? मस्त वायबिंग करतोय. लाईट लावून सुरू आहे. वाव. 4 फुटाच्या पाण्यामध्ये पोहून मजा घेतोय हा दादा 6 फुटाचा. Now I am ready for Didi's birthday. Here are my second look and we are ready for the surprise. Let's show you. जिजूने खूप छान सरप्राईज प्लॅन केलं होतं दीदीच्या बर्थडेसाठी. आणि बघा माझा भाऊ वेगळाच म्हणजे मूडमध्ये काहीतरी त्याचं चाललं आहे. आणि इथे मी आणि माझा भाऊ फुल वाईब करतो. आम्ही फुल फोटोज कॅमेरात सगळं सेट केलं होतं. आणि नाव वी आर वेटिंग जस्ट फॉर 12 AM. तर आम्हाला डॉट 12ला बड्डे वॉश करायचा होता म्हणून आम्ही सगळं सेटअप रेडी लावून चाललेला. मी माझा फुल ब्लॉग अँड ऑल सब सेट आहे भाई. तर तुम्ही बघशाल की दीदी आणि जीजू किती क्यूट आणि अडॉरेबल कपल दिसत आहे. दीदी खूप सुंदर दिसत होती आणि आम्ही मस्त म्हटलं तोपर्यंत काय करणार. सो फोटो काढतो तुम्ही. तर फोटोज अँड व्हिडिओज सो मच मेमोरीज. देखो प्रोफेशनल फोटोग्राफर है सब. हे बघून म्हणजे मला असं होत होतं की ओ माय गॉड, हा माझा भाऊ आहे, हा इंट्रोवर्ट असणारा माझा भाऊ आहे. हा काय होत होतं आय डोंट नो. हा लिटरली त्या चॅम्पियन मॉडेलसोबत फोटो काढायचं त्याचं चालू होतं आणि मीच होते फोटोग्राफर, मीच काढत होते. आणि हा चांगला काढ, हे कर ते कर, भाई कडक लेवलवर मस्ती चालू होती आमची.
एवढं सगळं सरप्राईज वगैरे ऑर्गनाईज केलं. एक ग्रुप फोटो तर बनत आहे. सो आम्ही फुल सेटअप लावला होता ग्रुप फोटोसाठी. आणि वी आर लुकिंग सो प्रिटी, सो क्यूट. आणि हा आमचा ग्रुप फोटो एवढा क्यूट आला होता. वा ये आमच्या क्यूट डान्सनंतर आम्ही मस्त पूल साईडला बसून मी माझ्या भावाला कडकडून त्रास देत होते. आणि मी त्या व्हिडिओतसुद्धा तेच बोलते की मी देणार, मी तुला त्रास देणार, माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मस्त चिप्स खातोय. वाव. तर कुरकुरे खात असताना मी बघितलं माझी बहीण एवढं शांत बसली आहे. सो मी तिला पण कसं काय सोडू, म्हणून मी तिलाही त्रास देत होती, जो की माझा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून मी माझ्या दोघी भावनांना त्रास देते. आणि ती बोलत होती मला की शांत बस, जे की मी बसणार नव्हतेच. तर आम्ही त्या विलामध्ये सगळ्या गोष्टी जे केल्या ज्या आम्हाला करायच्या होत्या. जसे की तुम्ही बघू शकता बॅडमिंटन. मला बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं. म्हणून मी आणि दीदी विलाच्या आतमध्येच रात्री 1-1.5 वाजता बॅडमिंटन खेळत होतो. आम्ही याआधीसुद्धा कॅम्पेनला वगैरे असं करतो, तिथंसुद्धा आम्ही खूप खेळलो होतो. आमच्या फुल कझिन्सलाच असं मस्ती मज्जा गेम्स ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं. आफ्टर दॅट आम्ही रात्रीचं मस्त झोपायच्या टायमाला आईस्क्रीम खाल्ली, जी मी आधी आणली होती. आम्ही कूलिंगला ठेवली. थंडच आईस्क्रीम खाण्याचं फिलिंगच कुछ अलग आहे का. कुठला फॅन आहे तू? वॉट फॅन्सी फॅन वी गॉट. बघा आता लाईट मारला.